श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. बसाप्पा तेल्याचे दारिद्र्य घालविले. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्य वार्ता, ते काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी महाराजांचे काही वर्ष मंगळवेढ्याला वास्तव्य होते. तेव्हाची ही गोष्ट. त्यावेळी मंगळवेढ्यामध्ये बसाप्पा नावाचा एक तेली राहत होता. तो दारिद्र्याने अतिशय गांजलेला होता. खूप काबाड कष्ट करून देखील त्याला पुरेशी द्रव्यप्राप्ती होत नव्हती. एके दिवशी तो सहज असा फिरत फिरत अरण्यात गेला. त्यावेळी त्याला एका ठिकाणी श्री स्वामी महाराज एका काट्यांच्या शय्येवर निवांत झोपलेले दिसले. ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. हे कोणीतरी श्रेष्ठ योगी, ईश्वरी अवतार आहेत असे वाटून बसाप्पाने त्यांना वंदन केले आणि या दासावर कृपा करा अशी समर्थांना विनंती केली. त्यावेळी त्याची भावभक्ती पाहून श्रींनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्यानंतर बसाप्पा स्वामींसमवेतच राहून त्यांची सेवा करू लागला. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे जाऊ लागला. त्याने घरदार देखील सोडले आणि स्वामी भक्तीतच रममान झाला. त्याच्या अशा या वागण्यामुळे त्याची पत्नी खूपच त्रागा करू लागली. कुत्सित शब्दांनी त्याचा अपमान करू लागली. लोकांनीही त्याला वेडा ठरवले. पण बसाप्पाने श्रींची सेवा संगत सोडलीच नाही. एके दिवशी 2 प्रहर रात्रीस स्वामी महाराज उठून चालू लागले. बसाप्पाही त्यांच्या मागोमाग निघाला. चालता चालता स्वामी एका घनदाट अरण्यात पोचले. सर्वत्र अंधार असल्यामुळे मार्ग काही दिसत नव्हता. पायामध्ये काटे खुपत होते. पण तरीही स्वतःची पर्वा न करता बसाप्पा स्वामींच्या पाठोपाठ चालू राहिला. तेवढ्यात स्वामींनी एक लीला केली. अचानकच त्या ठिकाणी असंख्य सर्प प्रकट झाले आणि सर्वत्र अग्नीसारखे तेज पसरले. त्या सर्पांच्या स्पर्शाने बसाप्पा भानावर आला आणि त्या सर्पसमूहाला पाहून खूपच घाबरला. स्वामींनी त्याला धीर दिला आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुला हवे तेवढे सर्प उचलून घे, आज तुझा भाग्योदय झाला आहे. तेव्हा बसाप्पाने अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकून त्याला नीट गुंडाळून घेतले. त्यानंतर सर्पांसहित सर्व तेजही अदृश्य झाले. मग ते दोघेही एका गावात आले आणि विश्रांतीसाठी एका देवळात बसले. तेथे बसाप्पाने आपल्या काखेतील वस्त्र उलगडून पाहिले तर त्यात सर्पाऐवजी सोन्याची लगड दिसून आली. ते पाहून चकित झालेल्या बसाप्पाने श्री स्वामींना कृतज्ञतेने वंदन केले. श्रींनी त्याला सुखाने संसार कर असा आशीर्वाद दिला आणि घरी पाठवले. तो वृत्तांत समजताच बसाप्पाची पत्नीही सुखावली. अशा प्रकारे श्रींच्या कृपेने बसाप्पा तेली सुखी झाला आणि त्याचे दारिद्र्य कायमचे निघून गेले. श्री स्वामी समर्थ.